व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, काही नरेटिव्ह हे स्वतःच्या स्वार्थासाठी पेरले जातात. म्हणजेच काय की एखादी निवडणूक जिंकायची आहे म्हणून काही नरेटिव्ह पेरले जातात. म्हणजे जसा नरेटिव्ह लोकसभेच्या वेळेस पेरला गेला होता की संविधान खतऱ्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, आणि मग त्याच्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला खटाखट 8,500 रुपये येणार, हा एक नरेटिव्हच होता. त्याचं कारण असं आहे की निवडणुका झाल्यानंतर अनेक महिला या काँग्रेसचं ते परिपत्रक घेऊन काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर रांगा लावून उभ्या होत्या की आम्हाला 8,500 रुपये द्या. पण त्यांना सगळ्यांना हकलून देण्यात आलं. का? असं सांगण्यात आलं की जर आम्ही जिंकलो असतो तर दिले असते, पण आम्ही जिंकलो का? नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे तुम्हाला पैसे भेटणार नाही, निघा इथून. शुद्ध भूलथाप होती ही. शुद्ध भ्रमित करणं होतं, संभ्रमित करणं होतं. या पलीकडे काहीही नाही. भारतीय जनता पक्ष जर पुन्हा एकदा सत्तेवर आला तर ते संविधान बदलणार आहे, लोकशाही धोक्यात येणार आहे, देशामध्ये हुकुमशाही येणार आहे, असा नरेटिव्ह दिल्लीपासून म्हणजेच जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरवण्यात आलेला होता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच झालं ना. प्रत्येक सभेमध्ये महाविकास आघाडीचे नेते हाच घोषणा करत होते की संविधान बदलण्यात येणार आहे, लोकशाही धोक्यात येणार आहे आणि हुकुमशाही येणार आहे. पण असं काही झालं का? 2014 ते 2019 देशामध्ये हुकुमशाही होती का? अजिबातच नाही. 2019 ते 2025 पर्यंत देशामध्ये हुकुमशाही होती का? अजिबातच नाही. मात्र या लोकांना असले खोटे नरेटिव्ह पसरवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याची जुनी घाणेरडी सवय लागलेली आहे. आणि आता तर नरेंद्र मोदी यांचा हा जो अश्वमेध सुरू आहे, यांचा हा जो वारू दौडतोय, हा कसा थांबवता येईल याकडेच या सगळ्यांचं लक्ष आहे. आणि म्हणूनच रोज नवनवीन अफवा पेरण्यात येत आहेत, रोज नवनवीन नरेटिव्ह पेरण्यात येत आहेत. आणि काहीही करून भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी म्हणा किंवा अमित शहा म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना बदनाम कसं करता येईल याचकडे काही नतद्रष्ट राजकीय नेत्यांचं जातीनं लक्ष आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते कारस्थानं आणि षडयंत्र रचत आहेत. महाराष्ट्रात आता देखील एक असाच नरेटिव्ह पसरवण्यात आला होता. काय तर लोकसभेच्या वेळेस सुद्धा असं सांगण्यात आलेलं होतं की भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे सेना या तिघांची जी महायुती आहे, ही महायुती जर सत्तेत आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. काय प्रॉब्लेम होणार आहे? तर भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि अजित पवार गट दोन्हीही गिळंकृत करणार आहेत. या सगळ्यांना ते नेस्तनाबूत करून टाकणार आहेत. यांना सगळं स्वतःलाच पाहिजे, दुसऱ्यांना काहीच द्यायचं नाहीये. हा नरेटिव्ह तेव्हापासून चालू आहे, तो आजतागायत चालू आहे. रोहित पवार अजूनही तेच बोलत आहेत, तीच जुनी कॅसेट घासून वाजवत आहेत. मात्र यंदा यावेळी गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांची चांगलीच कान उघडणी केलेली आहे. आधी बघूया रोहित पवार यांनी परत एकदा खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा कसा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला गोपीचंद पडळकर यांनी कसं सणसणीत उत्तर दिलेलं आहे. बघून घ्या. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आम्हाला कळलं आहे, मित्र पक्ष असणारा एक लहानसा पक्ष, त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष, हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे. कोण कुणाला संपवणार ही काळजी करण्यापेक्षा रोहितनं राजकारणात कसं टिकावं ह्याची काळजी केली तर बरं होईल. कारण आता रोहितचा जीव खूप छोटा झालाय, पार्टी खूप छोटी झालेली आहे. त्यामुळे आता लय मोठा घास घेण्यात, उंटाच्या टिंबटिंबचा मुका घेण्यात आता काही अर्थ नाही. रोहितनं स्वतःच बघावं. कर्जत जामखेडच्या लोकांनी तुझी शिकार करू नये याची काळजी नक्की घे. बाकीच्यांना सल्ला देण्याची आता गरज नाही. रोहित पवार यांनी तोच
जुना आरोप पुन्हा पुन्हा करायला सुरुवात केलेली आहे की भारतीय जनता पक्ष अजित पवार गट आणि शिंदे सेना यांना गिळंकृत करून टाकेल. भारतीय जनता पक्ष या दोघांनाही नेस्तनाबूत करून टाकेल. यांची पंख छाटण्याचं काम भारतीय जनता पक्षातर्फे सध्या सुरू आहे. गोपीचंद पडळकर तर सरळच बोललेले आहेत ना, अहो रोहित पवार, इतरांच्या बाबतीमध्ये नाक खुपसण्यापेक्षा आपलं राजकारण व्यवस्थित कसं चालेल याकडे जरा जास्त लक्ष द्या. आणि तेही खरंच आहे ना. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार किती मतांनी निवडून आले हो? केवळ 1100. आणि ते 1100 मतं यांना जे पडले, ज्या 1100 मतांच्या जोरावर रोहित पवार निवडून आलेले आहेत, हे 1100 मतं हे ईव्हीएम वरून नाही आलेले, हे पोस्टल मतदान आहे. पोस्टल मतदान म्हणजे काय की जे लोक बाहेर गावी राहतात, जे इथे येऊन मतदान करू शकत नाहीत, ते बाय पोस्ट आपलं मत पाठवतात. अशा मतांच्या जोरावर रोहित पवार निवडून आले. हे तेच रोहित पवार आहेत जे ईव्हीएम वर शंका घेतात. हे तेच रोहित पवार आहेत जे व्हीव्हीपॅट वर शंका घेतात. मग यांचं जे हे पोस्टल मतदान आहे, यावर जर एखाद्याने शंका उपस्थित केली तर रोहित पवारांच्या बुडाला आग लागण्याची काहीच गरज नाहीये. ज्याप्रमाणे तुम्ही इतरांवर आरोप करता, त्याचप्रमाणे जर तुमच्यावर आरोप झाले तर मग तुमच्या अंगाचा तिळपापड का होतो? या प्रश्नाचं लॉजिकल उत्तर तुम्हाला का देता येऊ शकत नाही? त्याचं कारण असं आहे की आम्ही राजे आहोत, आम्ही महान आहोत, वी आर पवार, हम करे सो कायदा. तुम्ही कोण आहात? तुम्ही कसपटासारखे आहात आमच्या समोर. या पद्धतीनं वागण्याची यांना सवय लागलेली आहे. यांना असं वाटतं की जगामध्ये फक्त हेच हुशार आहेत, हेच महान आहेत आणि बाकीचे सगळे लोक मूर्ख आहेत. रोहित पवार यांचा तरी कदाचित असा ग्रह झालेला दिसतोय. आता रोहित पवार काय म्हणतात की भारतीय जनता पक्ष ह्या सगळ्यांना गिळंकृत करणारे म्हणे. अहो रोहित पवार, जर भारतीय जनता पक्षाला शिंदे सेनेला संपवायचं असतं तर मग एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का केलं असतं? का केलं असतं? अजितदादा पवार यांना परत उपमुख्यमंत्री करून अर्थ खातं दिलंच ना त्यांच्याकडे. सगळ्यात जास्त वेळा महाराष्ट्र राज्याचं आर्थिक बजेट सादर करण्याचा विक्रम हा अजितदादा पवार यांच्या नावावर आहे. जर भारतीय जनता पक्षाला पंखच छाटायचे होते अजित पवार गटाचे, तर मग यांनी सुनेत्रा वहिनींना पुढे का केलं? पार्थला कशामुळे पाठवलंय राज्यसभेवर? पोटशूळ आहे हा पोटशूळ आहे. रोहित पवार यांना स्वतःचं राजकीय भवितव्य हे आता अंधारात दिसायला लागलेलं आहे आणि काहीतरी चमकोगिरी करायची, कुठेतरी आपण सतत चर्चेत राहायचं आणि बघा मी किती जनतेचे मुद्दे उचलत असतो हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा. पण हे जनतेचे मुद्देच नाहीयेत. भारतीय जनता पक्षाने एखादा पक्ष संपवणे हा त्यांचा मुद्दाच नाहीये. आता बिहारचंच उदाहरण घ्या ना हो, बिहारचंच उदाहरण घ्या. नितीश कुमार केंद्रात गेले, यांनी लगेच अफवा पसरवायला सुरुवात केली की बघा 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 आता बिहारमध्ये उलटफेर होणार, भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांच्या पक्षाला बिहारमधून संपवून टाकणार. अजिबात नाही. उपमुख्यमंत्री हे त्यांचेच होत आहेत. अजून तर मुख्यमंत्र्यांची घोषणा झालेली नाहीये, होईल लवकरच. चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष गिळंकृत केला का? अजिबातच नाही. हा सगळा मूर्खांचा बाजार आहे आणि अफवा पसरवण्यामध्ये तरबेज असणारं हे पवार घराणं नेहमी अशाच कृत्यांमुळे मागे राहिलेलं आहे. गोपीचंद पडळकर म्हणतात त्याप्रमाणे रोहित पवार यांनी खरंच जर जनतेचे प्रश्न समोर आणले तर जरा बरं होईल ना. अजितदादा पवार यांचा घात झालेला आहे, अजितदादा पवार यांच्या हे कारस्थान होतं, त्यांचं निधन म्हणजे कट होता वगैरे 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 असं करत त्यांनी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला, संशयाची सुई त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. अंगलट आलं ना.
आलं ना अंगलट. देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनादरम्यान स्पष्ट सांगितलं, सखोल चौकशी सुरू आहे आणि जर काही कारस्थान सापडलं तर ते कारस्थान करणाऱ्याला पाताळातून शोधून काढू आणि शिक्षा देऊ. त्या दिवसापासून रोहित पवारचं तोंड गप्प आहे. डॉटला डॉट जोडा मित्रांनो, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील. कांगावा करायचा, आरडाओरड करायची, नको ते मुद्दे उचलायचे, सतत चमकोगिरी करायची, याला राजकारण म्हणत नाही. तर राजकारण हे लोकांच्या विकासासाठी असतं. आपण संविधानिक पदावर बसलेलो आहोत. कशासाठी बसलेलो आहोत? स्थानिकांचे प्रश्न आपल्याला मांडायचे आहेत. यांचा मतदारसंघ कोणता? कर्जत जामखेड. हे कुठे पडीक असतात? बारामतीला. कशामुळे? जा ना कर्जत जामखेडमध्ये जा, बघा तिथली काय परिस्थिती आहे. गुन्हे किती घडतायत तिथे कर्जत जामखेडमध्ये. नुकत्याच एका पोराला बेदम मारहाण झालेली आहे तिकडे. याकडे यांचं अजिबातच लक्ष नाहीये. यांचं सगळं लक्ष कुठे आहे? राजकारणामध्ये आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यामध्ये. मी काही भारतीय जनता पक्षाचा समर्थक नाही किंवा भारतीय जनता पक्ष काही मला पोसत नाही, पण ह्या लोकांचा जो खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा जो धंदा आहे, हा धंदा उघड करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हे असले व्हिडिओज करावे लागतात मित्रांनो. कारण काय होतं माहितीये का, भोळी भाबडी जनता आहे ही भुलून जाते हो या असल्या लोकांमुळे. विचार करा तुम्ही, इतक्या वर्षांच्या राजकारणामध्ये सुद्धा यांना फक्त 3.5 जिल्ह्यांचा पंतप्रधान असं म्हटलं जातं यांच्या आजोबांना. ही खरं तर शर्मेची गोष्ट आहे की इतकी वर्ष राजकारणामध्ये घालवल्यानंतर सुद्धा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले पाय रोवता आलेले नाहीत. त्याकडे यांनी लक्ष जर दिलं असतं तर आज अशी परिस्थिती अजिबातच नव्हती. अगदी आजोबांच्या पावलावर पाऊल टाकून रोहित पवार वागतायत. त्यामुळे आजोबा तरी किमान 3.5 जिल्ह्यांपुरते होते. रोहित पवार हे केवळ 3.5 तालुक्यांपुरतेच उरतील. तेही उरतील की नाही हेही सांगता येत नाही, कारण पुढच्या वेळेस कर्जत जामखेडमधून हे निवडून येतील की नाही याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे पडळकर ज्याप्रमाणे म्हटलेले आहेत की इकडे तिकडे लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघामध्ये लक्ष घाला, स्वतःच्या राजकारणावर जरा जास्त लक्ष द्या, ते तुमच्या फायद्याचं असेल. मित्रांनो, हे जे काही नेरेटिव्ह पसरवण्यात येतात की भारतीय जनता पक्ष स्थानिक पक्षांना गिळंकृत करत सुटलेला आहे, हे धादांत खोटं आहे. भारतात असं कुठेही कधीही काहीही झालेलं नाहीये. हेमंत बिस्वा शर्मा यांना कोणी उभं केलंय? भारतीय जनता पक्षानंच उभं केलेलं आहे ना. आताच्या निवडणुका होत आहेत 4 स्टेटमधल्या. त्या 4ही स्टेटमध्ये भारतीय जनता पक्षाने तिथल्या स्थानिक नेत्यांनाच संधी दिलेली आहे. बघून घ्या पश्चिम बंगालमधल्या आता रिझल्ट काय येतोय ते. आता प्रचार म्हटलं की घराबाहेर पडावं लागणारच ना हो. उद्धव ठाकरेंसारखं घरामध्ये बसून डिंग्या मारत हुशारक्या सोडत आणि फेसबुक लाईव्ह येऊन राजकारण जमत नसतं. त्यासाठी फील्डवर काम करावं लागतं. पण हे या लोकांना अजिबातच समजणार नाही. यांना असं वाटतं की आपण फक्त तोंडाचे बुडबुडे सोडायचे, शब्दांचे बुडबुडे. लोक भुलतात. लोक काय येडे? आपण बोललो, आपण थोडं भावनेला हात घातला की लोक मतदान करतात. हा यांचा ग्रह झालेला आहे. मात्र आज वस्तुस्थिती ती नाहीये. आज परिस्थिती तशी नाहीये. आजचा मतदार हा सुज्ञ झालेला आहे. नवीन जनरेशन आलेलं आहे. लोक विचार करतात, लोक ट्रॅक रेकॉर्ड बघतात आणि मग मतदान करतात. ही आजची परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. ही जोपर्यंत हे लोक लक्षात घेत नाहीत तोपर्यंत यांची अधोगती ही चालूच राहणार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओमधून आपण आवाहन करत असतो की आपल्याला शेतकऱ्यांची मदत करायची आहे, कर्कग्रस्त रुग्ण त्यांचे नातेवाईक यांची मदत करायची आहे. आपण ती करत आलेलो देखील आहोत, सातत्याने करत आलेलो आहोत. पण अनेकांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक व्हिडिओमध्ये असं आवाहन करणं का गरजेचं आहे. तर हे यासाठी गरजेचं आहे मित्रांनो, कारण काम खूप मोठं आहे आणि हे एकट्याच्यानं झेपत नाही हो, होऊ शकत नाही. एकटा माणूस एवढं सगळं काही करू शकत नाही आणि म्हणून सहकाऱ्यांची साथ लागते, तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा लागतो. म्हणून आवाहन करावं लागतं, बाकी काही नाही.
आणि हे सगळं जे काही सुरू आहे हे स्वार्थासाठी अजिबातच नाहीये. देवाच्या दयेनं, ईश्वराच्या दयेनं सुखाचे 2 घास सहज मिळतात, कष्ट करून मिळतात. आपण काही लांडी लबाडी करत नाही, चोऱ्या माऱ्या करत नाही मित्रांनो. जे आहे, जेवढं आहे तेवढं सुखी समाधानानं जगणं आणि त्यातच समाधान मानून घेणं, हेच शिकलोय आम्ही आमच्या संस्कारांमधून. जाता जाता विनंती आहे मित्रांनो, प्रभू श्रीरामाच्या नावानं आपण जो सेवा संकल्प सुरू केलेला आहे यामध्ये योगदान द्या, सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येईल ते अवश्य द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा ठरू शकतो, ही माणुसकीची जाणीव मनामध्ये ठेवून पुढे या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.